श्रीराम जय राम जय जय राम। नामात दृढ भाव कसा येईल? नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढ निष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत. पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. त्याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानत नाही? परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे. त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे. मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का? दुसरे असे की भगवंत हा आपला जिवलग सखा आहे. तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये. ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे? सापात काय किंवा कशातही काय? भगवत भाव आपलेपणा पाहता यावा म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे. आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावची गाडी आली की नाही एवढे पाहावे. गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो. त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरुपाधिक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 3 दशक 11. विषय श्रद्धा, विश्वास आणि आत्मबल. आजचा माणूस म्हणतो माझ्यावर विश्वास राहिलेला नाही. देवावरही शंका येते. समर्थ रामदास स्वामी विचारतात, तू आधी स्वतःवर विश्वास ठेवतोस का? समास 3 दशक 11 मध्ये समर्थ आपल्याला शिकवतात, श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नव्हे. श्रद्धा म्हणजे अंतर्बल. एक श्रद्धेचे खरे स्वरूप. समर्थ सांगतात, श्रद्धा म्हणजे फक्त देवपूजा नाही. श्रद्धा म्हणजे सत्यावर विश्वास, प्रयत्नावर निष्ठा, संकटातही धैर्य. जिथे श्रद्धा असते तिथे भीती कमी होते.
श्रद्धा माणसाला उभं करते. 2. शंका, श्रद्धेची शत्रू. समर्थ शंकेवर कठोर बोलतात. शंका निर्णय कमजोर करते, मन अस्थिर करते, प्रयत्न अर्धवट ठेवते. होईल का, जमेल का, या 2 प्रश्नांनी मोठे पुरुषार्थ संपतात. शंका आली की शक्ती जाते. 3. विश्वास आणि पुरुषार्थ. समर्थ सांगतात फक्त विश्वास असून चालत नाही, त्याला कृतीची जोड हवी. देवावर विश्वास ठेवा, पण हात हलवा. प्रयत्नाशिवाय श्रद्धा ही फक्त कल्पना ठरते. विश्वास आणि पुरुषार्थ. प्रगती. 4. आत्मबल म्हणजे काय? आत्मबल म्हणजे संकटात न डगमगणे, अपयशात न कोसळणे, टीकेत न हरवणे. समर्थ सांगतात आत्मबल नामस्मरणातून, सत्संगातून आणि सातत्यातून येतं. 5. साधकासाठी व्यावहारिक उपाय. समर्थ मार्ग दाखवतात. रोज थोडं नामस्मरण, नकारात्मक लोकांपासून अंतर, अपयशातून शिकणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं, छोटे प्रयत्नही नियमित करणे. 6. आजच्या जीवनातील उपयुक्तता. आज आत्मविश्वास कमी, भीती जास्त, संभ्रम वाढलेला. समर्थ सांगतात बाहेर आधार शोधू नका, आत पहा. श्रद्धा जागी झाली की आत्मबल वाढतं. उपसंहार. समास 3 दशक 11 आपल्याला शिकवतो, श्रद्धा ठेवा, शंका सोडा, प्रयत्न थांबवू नका. समर्थांचा अंतिम संदेश. ज्याच्यात श्रद्धा आहे त्याच्यात शक्ती आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.